हॅलो एव्हरीवन. सेकंड डिलिव्हरीनंतर माझ्याकडून नकळत झालेली एक चूक मी तुम्हाला सांगते. फर्स्ट डिलिव्हरीचा फर्स्ट चाइल्डचा अनुभव होता, त्याच्यामुळे सेकंड टाईम मला असं वाटलं की आय एम द प्रो, म्हणजे खूप छान मी सगळं सांभाळू शकेल. त्याचा मी खूप प्रयत्नही केला. बट त्याच्यात झालं असं की बाळाची सगळी काळजी घेता घेता माझं स्वतःकडे दुर्लक्ष झालं. आणि ते दुर्लक्ष झालं म्हणजे झालं नेमकं काय की ओव्हर थिंकिंग पॅटर्नमध्ये अडकली. त्यांना नेक्स्ट थिंग गोळ्या वेळेवर घेणं न घेणं कधी राहून गेलं. त्याच्यामुळे ते खूप लवकर माझ्या लक्षात आलं की माझं स्वतःकडे दुर्लक्ष होतं आहे आणि जर हे असंच चालू असलं तर मी आजारी पडेल आणि नंतर त्याचा सगळा परिणाम माझ्या बाळावर होईल. सो आता याच्यातून मी बाहेर कशी निघाली हे जेव्हा मला क्लिक झालं त्याच्यानंतर मी लगेच ॲक्शन घेतलं. मी एक एक्सपर्ट जो व्यक्ती आहे किंवा डॉक्टरांशी कन्सल्ट केलं आणि त्याच्या अकॉर्डिंग टू एक्सरसाइज डाएट पॅटर्न माझा मी फॉलो करायला स्टार्ट केलं. तेव्हा मी 3 मंथ्स पोस्टपार्टममध्ये होती. सो 3 महिन्याचं जेव्हा माझं बाळ होतं तेव्हापासून मी प्रॉपर एक्सरसाइज आणि विथ डाएट फॉलो केलं. त्याने मला खूप मोठी रिफ्रेशमेंट दिली आणि सगळं काही याच्यातून बाहेर निघायला मला खूप मदत केली. असा अनुभव तुमचा असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. असं तुमच्याकडेही होतं आहे का मला कळवा. थँक्यू.